नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार आणि मोठा असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण इथे मंजिरीला रायापासून वेगळं करण्यासाठी गार्गीने मंजिरीला मारण्याचा मोठा डाव आखलेला आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच सिनियर सरांनी रायाला भेटण्यासाठी बोलावलेलं असतं. तेव्हा आता खुर्चीवरती बसताच राया विचारू लागतो, सर बोला ना, कशासाठी बोलावलंय? काही काम होतं का? त्यावर ते सर म्हणू लागतात, विशाल, काम साधंसुद्धा नाही आहे, खूपच जोखमीचं आहे आणि तू हे काम पार पाडशील अशी मला आशा आहे. पाडशील ना? त्यावर राया म्हणू लागतो, सर, जेव्हापासनं विशाल भोसलेचं रूपांतर रायात झालं आहे ना, तेव्हापासनं अशक्य ही गोष्ट त्याच्या डिक्शनरीत नाहीच आहे. सगळं काही शक्य करून दाखवतो राया. त्यावर लगेच आता सिनियर सर म्हणू लागतात, हे बघ विशाल भोसले, आजकाल आपल्या नाशिकमध्ये काय चाललंय तुला तर चांगलंच माहिती. बघ, सगळीकडे मृतदेह सापडत आहेत. ती सिरियल किलिंग त्या मृतदेहावरती जळालेला पंख टाकते आणि मग तिकडनं फरार होते. पण या सगळ्यामुळे नाशिकमध्ये मोठं संकट आलं आहे आणि म्हणूनच विशाल भोसले, मला या मिशनची जबाबदारी तुझ्यावरती द्यायची. आणि ही जबाबदारी म्हणजे साधीसुधी जबाबदारी नाही, कारण खाकी अंगावर चढवणं हे तुझं स्वप्न होतं. मी सगळा बायोडाटा काढला आहे तुझा. त्यावर राय म्हणू लागतो, सर, स्वप्न ते स्वप्नच राहिले. तुम्ही बोला, काय काम असेल ते करण्यासाठी हा राया तयार आहे. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, काम नाही, मिशन. तुला तुझी खाकी मिळवून देण्यासाठी मी तुला एक मिशन देतोय. हां, पण त्या मिशनसाठी तुला 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्या कालावधीत तुला या सिरियल किलरला पकडून द्यायचे. आणि हो विशाल भोसले, जर हे मिशन तू पूर्णपणे पार पाडलं तर तुझ्या अंगावरती मी स्वतः खाकी चढवणार. बघ, तुला जर तुझं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुला या मिशनमध्ये उतरावंच लागेल. त्यावर लगेच आता राहायला मात्र आनंद होतो, कारण त्याचं स्वप्न पूर्ण होणार असतं ना. आता ही संधी त्याला भेटलेली असते. तेव्हा राय म्हणू लागतो, सर, चालेल, मी हे काम करायला तयार आहे. त्यावर ते सर म्हणू लागतात, थांब विशाल भोसले, घाईघाईत निर्णय घेऊ नको. अजून त्याबद्दल काही अटी सांगायच्या आहे. हे बघ, 1 महिन्यात तुला त्या सिरियल किलरला पकडून द्यावं लागेल. हां, पण या 1 महिन्यात जर तुझ्या जीवाला काही धोका झाला किंवा तुला या सगळ्यात तुझा जीव गमवावा लागला किंवा तू पकडला गेला तर तू आमचा माणूस नाही आहे असं आम्ही सांगितलं जाऊ. पण हां, आम्ही तुला आमची ओळख दाखवणार नाही. मग बघ, तुला हे सगळे नियम अटी बघून या कामाला होकार द्यायचा आहे. हे मिशन तुला अगदी जोखमीने पार पाडावं लागेल. बोल, तू तयार आहेस? अजूनही विचार कर, कारण एकदा जर तू होकार दिला तर तू मागे पुढे बघू शकत नाही. आणि अजून एक, तुला जर हे मिशन पार पाडायचं असेल तर ऑफिसर बनून नाही तर एक साधा नागरिक बनून तुला या सिरियल किलरचा शोध घ्यायचा आहे. चालेल? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, सर, चालेल. हा राया हे मिशन करण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे तो. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, विशाल भोसले, अजूनही वेळ गेले नाही आहे. एकदा होकार दिल्यानंतर माघार घेता येणार नाही. अजूनही विचार कर, कारण तुझ्या जीवाची जोखीम ही आम्ही घेणार नाही. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, सर, हे माझ्यासाठी नवीन नाही आहे हो. अहो, पंढरपूरचं जे मिशन मी घेतलं होतं ना, सिक्रेट मिशन, तेव्हाही मला असंच सांगितलं गेलं होतं, जर या 2 वर्षात तुझ्या जीवाला काही धोका झाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर आम्ही जोखीम घेणार नाही. स्वतःच्या जीवाची काळजी स्वतःच घ्यायची. म्हणजे कसं आहे ना सर, अहो, देशाच्या सेवेसाठी एखादा नागरिक स्वतःच्या जीवाची बाजी लावतो, पण त्याच्या जीवाची पर्वा काळजी कुणालाच नसते, हो की नाही? पण असो, मला माझ्या जीवाची पर्वा नाही आहे. मला माझं मिशन पूर्ण करायचं आहे आणि हे मिशन हा राया पूर्ण करणार. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, राया, तू जर या मिशनसाठी तयार असेल तर लगेच कामाला सुरुवात कर. हे बघ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 1 महिन्याच्या आत तुला हे मिशन पार पडायचे आणि त्यानंतर मी स्वतः तुला खाकी देणार. त्यावर राया म्हणू लागतो, सर, तुम्ही केवळ मला माझं स्वप्न पूर्ण करून देणार, माझ्या अंगावरती खाकी चढवणार म्हणून हे मिशन मी घेत नाही आहे. कसं आहे ना, या जगात ताटमानेने एखादा सिरियल क्रिमिनल चालावा असं मला अजिबात वाटत नाही आहे. त्याने आपल्या नाशिकमध्ये एवढं थैमान घातलं आहे आणि म्हणूनच त्याला नस्तानाबूत करण्यासाठी राया मिशनमध्ये उतरणार. आणि सर, तुम्ही काळजी करू नका, हा राया आजपासूनच सुरुवात करणार.
तेव्हा लगेच ते सर म्हणू लागतात, पण तुला एक नागरिक म्हणूनच हे मिशन पार पाडायचे आणि याबद्दल कुठेही काहीही बोलायचं नाही, चालेल? आता राहायला सगळ्या अटी मान्य असतात. तो आता या मिशनसाठी तयार झालेला असतो. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी आता मंजिरीची साफसफाई चालू असते. आता ती बाहेर ओट्यावरती झाडून घेत असतानाच राया येतो. मिसफायर मिसफायर तुला काहीतरी सांगायचंय. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बोल ना राया, अरे काय सांगायचंय? तेव्हा राया आता हळूच तिला सांगू लागतो, मिसफायर अगं काल सिनियर सरांनी मला भेटण्यासाठी बोलावलं होतं आणि त्यांनी मला एक मिशनची जबाबदारी दिली. नाही म्हणजे आपल्या चाळीत आपल्या नाशिकमध्ये जे मृतदेह सापडतात त्यांच्यावरती ते जळालेले विंग सापडतात, त्या सिरियल किलरचा शोध घ्यायचा आहे आणि त्या मृतदेहापर्यंत पोहोचून त्या परिराणीला पकडून द्यायचं आहे. हे मिशन जर मी पार पाडलं तर मला माझं स्वप्न पूर्ण करता येणार आहे मिसफायर. स्वतः सिनियर सर मला खाकी देणार आहेत. त्यावर लगेच मंजिरीला खूप आनंद होतो. खरंच राया, म्हणजे तुला पुन्हा संधी भेटली, तू तुझं स्वप्न पूर्ण करू शकतो? त्यावर राया लागतो, हो मिसफायर. आता हा राया त्याचं स्वप्न त्याचं नाही तर त्याच्या मिसफायरचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. त्यावर मंजिरी लागते, राया अरे किती आनंदाची बातमी दिली. थांब थांब, मी सगळ्यांना सांगते, तू असा गुपचूप काय सांगतोय? चल आतमध्ये काकू. असं आता लगेच मंजिरी आवाज देणार. तेच राया पटकन तिला थांबवतो. मिसफायर अगं काय करते? हे बघ, हे सिक्रेट मिशन आहे मिसफायर आणि वरनं ऑर्डर आलेत गं. हे कुणाला बी बाहेर कळू द्यायचं नाही आहे. त्यामुळे मिसफायर तू बी कुणाला सांगू नको. पण कसं आहे ना, बायकोपासनं काही लपवायचं नसतं ना, म्हणून मी तुला सांगितलं आहे. तेव्हा मंजिरी हसतच नाही लागते, असं होय, मग मी नाही सांगणार हा. राया मी कुणालाच याबद्दल काहीच बोलणार नाही. पण राया मला खूप आनंद झाला आहे. खरंच आज माझ्या रायाचं स्वप्न पुन्हा पूर्ण होणार आहे. त्यामुळे राया तुला उशीर न करता लवकरात लवकर कामाला सुरुवात करायची बरं का. तेव्हा राया लागतो, मिसफायर नक्कीच तू म्हणतेस ना, तर हा राया लवकरात लवकर कामाला सुरुवात करणार. आता मंजिरीला खूप आनंद झालेला असतो. ती पटकन आता लगेच रायाला घट्ट मिठी मारते. आता मात्र रायाने मिसफायरच्या पाठीवरनं प्रेमाने हात फिरवलेला असतो. दोघे अगदी एकमेकांच्या मिठीत असतात. त्याच वेळेस आता गार्गी येते. आता मात्र राया मंजिरीला असं एकत्र बघताच गार्गी मात्र भडकते. आता मात्र गार्गीला खूपच राग येतो. तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते, मंजिरी आंटी सारखी सारखी माझ्या हिरोजवळ का जाते? मला नाही आवडत. ही माझ्या हिरोजवळ गेलेली मला नाही आवडत. असे म्हणताच आता रागानेच त्या दोघांकडे गार्गी बघू लागते. तर त्यानंतर थोड्याच वेळाने गार्गी आता रूममध्ये येते. सगळीकडे आता अस्ताव्यस्त सामान पडलेलं असतं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, अरे बापरे, सगळ्या घरात किती पसारा करून ठेवला आहे ना आंटीने, मलाच हा पसारा आवरावा लागेल. आता गार्गी लगेच साफसफाई करू लागते. केर आता सुपलीत भरून बाहेर फेकून येते. त्यानंतर आता तिला देवासमोर अगरबत्ती लावायची असते. आता मित्रांनो, गार्गीची ही जी कामं चालू असतात ना, कदाचित ही सगळी नाटकंच वाटत आहेत. कारण आता मंजिरीला रायापासून दूर करण्यासाठी गार्गीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. आता लगेच गार्गी देवाऱ्यात येते आणि देवासमोरनं अगरबत्ती घेते आणि माचीस घेते. आता ती अगरबत्ती पेटवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही जमत नाही. आता ती लगेच गॅस जवळ येते. चला आता मी गॅस ऑन करते आणि मग पेटवते. आता तिने गॅसचं बटन सुरू केलेलं असतं. आता संपूर्ण घरात गॅस पसरायला सुरुवात झालेली असते. त्याच वेळेस आता गार्गी लगेच लायटर हातात घेते आणि गॅस पेटू लागते. पण ते काही तिला जमत नाही का मुद्दामूनच करते ती. आता लगेच गार्गी म्हणू लागते, नाही जमते मला, आता मी काय करू? मी ना जाता बाहेर. आता लगेच तिला कसला तरी म्हणजे गॅसचा वास येऊ लागतो. त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, कसला वास येतोय घाणेरडा? नाही, मला नाही थांबायचं इकडे, मी जाते बाहेर. असे म्हणत गार्गी आता रूमच्या बाहेर येते आणि रूमचा दरवाजा बंद करते. आता मात्र गॅसचं बटन ऑनच असतं. संपूर्ण घरभर गॅस पसरण्याचं काम चालूच असतं. तर आता गार्गीने बाहेरनं दरवाजा लावलेला असतो. तेवढ्यात तिला बाहेर टप्पू भेटतो. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, एक मिनिट, माझी मंजिरी आंटी आणि माझा हिरो बघितला आहे का तू त्यांना? कुठे गेलेत ते? त्यावर लगेच अप्पू म्हणू लागतो, बघितलं ना गार्गी, तुझी आंटी आणि तुझा हिरो मंदिरात गेलेत, इकडे समोरच्या मंदिरात. तेव्हा गार्गी म्हणू लागते, ठीक आहे, मी जाते त्यांच्याकडे. आता गार्गी तिकडनं निघालेली असते. तर इकडे आता राया मंजिरी मंदिरात आलेले असतात. तेव्हा लगेच आता देवासमोर हात जोडतच मंजिरी मनाशीच म्हणू लागते, देवा
माझ्या रायाला आज त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची पुन्हा एक संधी भेटली. लवकरात लवकर त्याला या कामात यश मिळू दे आणि त्याचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. माझ्या रायाला खाकीत कधी बघेल ना असं झालंय. तू त्याच्या पाठीशी सदैव उभी राहा असे आता मंजिरी देवाकडे प्रार्थना करू लागते. तर त्याच वेळेस आता रायाही हात जोडून देवासमोर प्रार्थना करत असतो. तेवढ्यात पाठीमागनं गार्गी येते. हिरो, मंजिरी आंटी तुम्ही इकडे आहात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, गार्गी तू एकटी आलीस? तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो हे घे ना मंजिरी आंटी, ही अगरबत्तीनं पेटतच नाही, मला अगरबत्ती लावायची होती ना. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो का, माचीस पण घेऊन आली? तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो आंटी मी खूप प्रयत्न केला पण मला का जमलंच नाही. त्यावर लगेच आता राया हसू लागतो, मिस बाहेर दे पेटून दिला. त्यावर लगेच मंजिरी आता पटकन ती काडी पिते आणि अगरबत्ती घेते आणि लगेच आता ती अगरबत्ती पेटवते. त्याच वेळेस आता मंजिरी देवासमोर ती अगरबत्ती लावणार. तेच गार्गी म्हणू लागते, थांब आंटी इथे नाही लावायची, आपल्या घरात जो देवाऱ्यात देव आहे ना त्याच्यासमोर लावायची मला, इथे मी दुसरी लावते, तू ही घे आणि घरी जा, लावशील ना देवासमोर? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, चालेल नक्कीच लावेल. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिस वायर चल मग आपण दोघे निघूया. त्यावर लगेच गार्गी पटकन रायाचा हात पकडते. हिरो तू कुठे चाललाय? मला इथे या देवासमोर अगरबत्ती लावायची ना, मग तू माझी हेल्प कर ना, चल आपण दोघे मिळून लावूया. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, गार्गी तू लाव की, मला जायचे, मला काम आहे ना, मी जातो ना तुझ्या आंटीबरोबर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे असं काय करतोय, मी जाते एकटी, तू थांब तिच्यासोबत, तिला अगरबत्ती लावू दे आणि तिला एकटीला सोडू नको, तिला घरी घेऊन ये, तोपर्यंत मी पुढे ढळते. आता मंजिरी लगेच तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, गार्गी चल ना आपण पटकन अगरबत्ती लावून घेऊया आणि इकडनं निघूया, मिसफायर गेली ना पुढे. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, थांब ना हिरो, एवढी कसली आली घाई, आपण लावूया आणि मग जाऊया. आता गार्गीने मुद्दामून राहायला तिकडनं जाऊ दिलेलं नसतं. तर आता मंजिरी इकडे ती अगरबत्ती घेऊन घरापर्यंत पोहोचलेली असते. आता मंजिरीचं लक्ष रूमच्या दरवाजाकडे जातं. दरवाजा बाहेरनं बंद केलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, गार्गी एकटी घरात होती, ती दरवाजा बंद करून बाहेर आली. याचा अर्थ गार्गीच्या परिस्थितीत नक्कीच सुधारणा होत आहेत बरं का. जर असं असेल तर 1 महिन्याच्या आत गार्गी नक्कीच बरी होणार, तिच्यातले बदल लवकरात लवकर दिसणार. कारण घर एकटं सोडू नये, असं उघडं टाकून जाऊ नये, ते बंद करून जावं, हे समजलंय तिला, हे खूप भारी झालं. असे म्हणताच आता मंजिरी पटकन रूमचा दरवाजा उघडणार आणि ती अगरबत्ती घेऊन आतमध्ये जाणार. तर मात्र तेवढ्याच शशिकला येते. आता शशिकला जोरजोरात ओरडते, अगं मंजिरी मंजिरी पकड ग लवकर, अगं खूप जड झाले, चल लवकर. आता शशिकलाने खूप सारे कपडे शॉपिंग करून आणलेले असतात. त्यावर लगेच आता मंजिरी पटकन ते कपडे पकडते. त्याच वेळेस आता मंजिरीच्या हातातली अगरबत्ती बघताच शशिकला ओरडते, ए बाई, अगं जाळशील की कपडे, दे इकडे ती अगरबत्ती. आता ती अगरबत्ती शशिकला आपल्या हातात घेते आणि त्या पिशव्यात जे काही सामान असतं ना ते मंजिरीच्या हातात देते. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, सॉरी, बरं झालं काकू, अगरबत्ती तू पटकन घेतली, नाहीतर कपडे जळाले असते ना. बरं चल मी आतमध्ये ठेवते. त्यावर शशिकला मग ते, ठेव ग बाई, अगं असा हात दुखतोय ना माझा, असं वाटतंय हात गळून पडतो की काय आणि पुन्हा चिकटवता येणार बी नाही, अशी अवस्था झाली माझी. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू उगच काहीतरी बोलू नकोस, एवढं जड आहे का ते? त्यावर शशिकला म्हणू लागते, जड? अगं जडपेक्षा ऊन किती आहे बघ ना, अगं उन्हात नुसती अशी लाई झाली, कधी घरी येईल असं झालंय. मला चाळीतल्या बायकांना सांगावं लागतंय, वरती टेरेसवर पापड वाळत घालण्यासाठी जाऊ नका, नाहीतर पापड कोण आणि बायका कोण हे ओळखणार नाही, अशी अवस्था होईल त्यांची, असे म्हणत शशिकला हसू लागते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू तू थांब इकडे, मी तुला पाणी घेऊन येते. आता मंजिरी रूमचा दरवाजा उघडते, ते कपडे वगैरे सगळे बेडवरती ठेवते. आता मात्र मंजिरीला लगेच गॅसचा वास येऊ लागतो. आता मंजिरीचं लगेच गॅसकडे जातं, एवढा गॅस घरात कसा पसरलाय, गॅसचं बटन ऑन आहे का? आता मंजिरी गॅसच्या शेगडीकडे बघते तर गॅसचं बटन चालूच असतं. आता मंजिरीला धक्का बसतो. मंजिरी धावतच जाते आणि पटकन बटन बंद करते. अरे बापरे, सगळ्या घरात गॅस पसरलाय, आता काय करायचं, असा प्रश्न आता तिला पडलेला असतो. तर इकडे आता मंदिरात गार्गीने अगरबत्ती लावलेली असते. तेव्हा राया म्हणू लागतो, गार्गी चल ना, आता खूप उशीर झालाय ना, चल आपली वाट बघत असेल आंटी, चल पटकन.
त्यावर गार्गी लगेच रायाचा हात पकडते. थांब हिरो, मी एक विचारू, तुला ती मंजिरी आंटी खूप आवडते ना? तुझं तिच्यावरती प्रेम आहे का? सांग ना. आता रायाला मात्र काय उत्तर द्यावं काही कळत नाही. तेव्हा गार्गी म्हणू लागते, हिरो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं या. सांग लवकर, तुझं तिच्यावरती प्रेम आहे ना? मगाशी मी बघितलं, तू तिला अगदी जवळ घेतलं होतं आपल्या मिठीत. मग मला का घेत नाही? मी तुला आवडत नाही आहे का? हिरो सांग ना. त्यावर राया म्हणू लागतो, गार्गी असं काही नाही आहे, चल आपण जाऊया. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, नाही नाही, तू माझा हिरो आहे आणि तू मला असं जवळ का घेत नाही? तुला मी आवडत नाही ना? सांग लवकर. त्यावर राया म्हणू लागतो, गार्गी असं काहीही नाही आहे. तेव्हा गार्गी लगेच रायाला मिठी मारते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, गार्गी अगं काय करते तू? दूर हो बरं. त्यावर गार्गी म्हणू लागते, सांग, तू मला घेशील ना जवळ, मगच घरी जायचे आंटीकडे. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे ठीक आहे, बरं आपण निघूया. आता लगेच राया आणि गार्गी दोघेही घराकडे निघालेले असतात. आता मंजिरी पटकन घरातल्या ज्या खिडक्या असतात ना त्या उघड्या करून देते, जेणेकरून घरात पसरलेला गॅस बाहेर निघेल. आता मात्र त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं चल ना गं, पाणी घेऊन येणार होती ना. अगं किती वेळ लावतेस? थांब मीच येते आतमध्ये. आता ती हातातली अगरबत्ती घेऊन काकू लगेच आता उमऱ्यातनं आतमध्ये पाऊल टाकणार. तेच आता मंजिरी धावतच येते आणि पटकन शशिकला काकूला धक्का मारून बाजूला ढकलते. तिच्या हातली आता ती अगरबत्ती खाली पडलेली असते. शशिकला मात्र भडकते, अगं मंजिरी, अगं काय हा प्रकार? कुत्रं मांजर काय दिसलंय तुला झुरळ? अगं अशी का वागलीस तू? अगरबत्ती पडली की देवासमोर लावायची होती ना, मग अशी कोणी खाली पाडतं का? अगं काय हे सगळं? त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू बरं झालं अगरबत्ती खाली पडली, नाहीतर खूप मोठा धमाका झाला असता. त्यावर शशिकला म्हणू लागते, काय धमाका? कसला धमाका? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं फक्त आपलं घर नाही, अख्खी चाळी पेटली असती. अगं संपूर्ण घरामध्ये गॅस पसरलाय, तुला वास येत नाही आहे का? आता लगेच शशिकला रूममध्ये डोकावून बघते, सगळीकडे गॅसचा वास येत असतो. शशिकलाला धक्का बसतो, अरे बापरे, पण गॅसचं बटन ऑन कसं राहिलं? हे सगळं झालं कसं? त्यावर मंजिरी म्हणू लागते, मलाही कळत नाही गं, कसं सुरू राहिलं आणि कसा एवढा गॅस पसरलाय. बरं झालं काकू, आज थोडक्यात वाचलोय आपण. त्यावर लगेच तेवढ्यात राया आणि गार्गी येतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिस्पर काय झालंय? त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया अरे काय कुणास ठाऊक, मला माहिती नाही रे, पण गॅसचं बटन ऑनच होतं. संपूर्ण घरभर गॅस पसरलाय, बाहेरनं दरवाजाही बंदच होता ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही मी तर सुरू नाही ठेवलं, मी काही केलंच नाही गॅसवर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू मला तर चांगलं आठवतंय, मी बटन बंद केलं होतं, मग ते ऑन कसं झालं? त्यावर लगेच गार्गी आता लगेच मंजिरी आंटीजवळ येते, आंटी सॉरी, मीच सुरू केलं होतं. तेव्हा लगेच शशिकला मात्र भडकते. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काय तू? त्यावर गार्गी म्हणू लागते, हो आंटी, मला ही अगरबत्ती पेटवायची होती ना, माचीसने मला जमलीच नाही, म्हणून म्हटलं गॅसने जमेल आणि म्हणूनच मी बटन ऑन केलं. पण त्यानंतर मी दरवाजा बंद करून निघाल्या, घर बंद करूनच बाहेर जायचं असतं ना, तुम्हाला शिकवलं आहे ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, हे बाई, अगं इथे तिथे आग लावायची सवयच का गं तुला? अगं या आगीत ना स्वतः होरपळून जा ना मर, म्हणजे आमच्या डोक्याचा ताप तरी निघून जाईल. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू अगं काही काय बोलतेस तू? तिला चुकून झालंय ना तिच्याकडनं, तिच्यावरती ओरडून काही उपयोग नाही आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, बास मंजिरी, दुसऱ्याचं ओझं डोक्यावर घ्यायची तुला सवयच आहे. अगं कशाला सांभाळते या बिनडोक पोरीला? अगं एक दिवस जीव घेईल ही पोरगी आपला, तिला ना काय बी अक्कल नाही आहे. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, काकू अगं काय बोलतेस तू? असं नको बोलू, एकतर तिची आई इकडे नाही आहे, तिची जबाबदारी आपल्यावरती, आणि असं बोलून चालणार नाही काकू. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो तिची आई कुठे गेली? ती घाऱ्या डोळ्याची मांजर कुणाच्या उरावरती बसायला गेली सांग की राया? अरे गेली तर गेली, मग एकटी का गेली? तिच्या लेकीला घेऊन जायचं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं त्यांचं ना ट्रान्सफर करण्यात आलं आहे, म्हणून त्यांना जावं लागलं, नाहीतर त्या कशाला जातील गार्गीला सोडून. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो तिची बदली झाली आणि तिच्या या दोंड पोरीला आपल्या डोक्यावरती सोडून गेली. अगं शशिकला, तुलाच अक्कल नाही आहे, मी माझ्या घरात या पोरीला कशाला ठेवून घेते? मंजिरी, हिच्या आईबरोबर हिला का जाता आलं नाही? अगं एवढा महाल सोडून माझ्या पोरीबरोबर राहायचं म्हणून इकडे आली ना ती बाई, मग आता इथे आपल्या डोक्यावरती का सोडून गेली हिला मिरा वाटायला? सांग लवकर. त्यावर मंजिरी लागते, काकू अगं बास ना, किती ओरडशील? हे बघ,
तिच्याकडनं चूक झाली, तिने सांगितलंय ना, मग ओरडू नको. तेवढ्यात लगेच रायाचा फोन वाजू लागतो. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, मिस फायर, मला महत्त्वाचा कामाचा फोन आलाय, तू गार्गीची जबाबदारी घे. आता लगेच शशिकला आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता गार्गी रडण्याचं नाटक करत असते. मंजिरी तिची समजूत काढत असते. तर आता राय आपल्या रूममध्ये येतो. सिनियर सरांचा त्याला फोन आलेला असतो. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, बोला ना सर. त्यावर लगेच ते सर म्हणू लागतात, विशाल भोसले, तू जर मिशनची जबाबदारी घेतली तर मग कामाला सुरुवात का केली नाही? विशाल भोसले, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, सर, राया जेव्हा मिशन हाती घेतो ना, त्याच वेळेस त्याच्या अभ्यासाला सुरुवात करतो आणि माझा या मिशनबद्दलचा सगळा अभ्यास झाला आहे सर. मी आत्ता तुम्हालाच कॉल करणार होतो, मला तुमची मदत हवी. त्यावर ते सर म्हणू लागतात, बोल ना, कसली मदत हवी आहे? तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, सर, मला माझी जुनी टीम भेटली तर चालेल. म्हणजे कसं आहे ना, लवकरात लवकर हे काम फत्ते पडेल. त्यावर लगेच आता सर म्हणू लागतात, ठीक आहे, तुला तुझी जुनी टीम भेटेल, पण त्यांच्या जीवाची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. तेव्हा राय म्हणू लागतो, चालेल सर, मी घेईल. त्याच वेळेस आता रायचा फोन बंद होतो. तेवढ्यात आता मिस फायर रूममध्ये येते. आता रूममध्ये येत्याच मिस फायरला तर धक्काच बसतो, कारण समोर दीपिका आणि डंकी बसलेले असतात, अगदी ऑफिसरच्या वेशात. आता मात्र त्या दोघांना बघताच मंजिरीला खूप आनंद होतो. दीपिका, डंकी, तुम्ही म्हणजे तुम्ही पण या सगळ्यात राहायला सामील होता? त्यावर लगेच ते दोघे हसू लागतात. मंजिरी आता दोघांना जोरजोरात मारत असते. वहिनी वहिनी करत मला फसवलं, रायाने फसवलं, तुम्ही दोघांनीही फसवलं. अरे सगळे एकाच खटी गायब झाले आणि मला काही न सांगता या सगळ्यांना सोडणार नाही, असे म्हणताच मंजिरी आता जोरजोरात दोघांना मारू लागते. त्याच वेळेस आता राहायला लागतो, मिस फायर, अगं आज मला कामासाठी या दोघांची गरज लागणार आहे म्हणून त्यांना बोलावले. त्यावर लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो, वाह रायभाऊ, कामाची गरज पडली म्हणून बोलावलं का? म्हणून तरी म्हटलं, आता बायकोची साथ असल्यानंतर रायभाऊ आपल्याला विसरणारच. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, बास, चेष्टा मस्करी बास, आपल्याला मिशनची तयारी करायची आणि लवकरात लवकर हे काम फत्ते पाडायचे. त्यावर लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ टेन्शन घेऊ नको, अरे आम्ही दोघं आहोत की तुझ्याबरोबर, तू फक्त सांग, तसं आम्ही नक्कीच करू आणि हे मिशन फत्ते पाडू. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, वाह, अजूनही मला तुमच्यातला हा उत्साह, ऊर्जा आणि शक्ती बघून खूपच भारी वाटतंय. तुम्ही तिघे खरंच एकमेकांसाठीच बनलात. तुमच्यातली ही मैत्री, एकमेकांसाठीचा आपुलकीपणा खरंच एक नंबर भारी. पण आज मला अगदी पंढरपुरात असल्यासारखं वाटतंय. त्यामुळे मला माहिती तुम्ही तुमचं काम नक्की पार पाडणार. पण राया, कामाला सुरुवात करण्याआधी इथे बसा, मी आलेच. आता मंजिरी पटकन आतमध्ये जाते, औक्षणाचं ताट घेऊन येते आणि तिघांचंही आता इथे मंजिरीने औक्षण केलेलं असतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, या मिशनची सुरुवात औक्षणाने झाली. आता बघ, हे मिशन लवकरात लवकर फत्ते पडणार आणि ती सिरियल किलर लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात असणार. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया, मिस फायर आणि डिफिकल्ट डंकी आता चौघांनी एक बोर्ड टाकलेला असतो. त्यावरती आजपर्यंत त्या परिराणीने जेवढ्या लोकांचा खून केलेला असतो त्या सगळ्यांचे फोटो लावलेले असतात. एक आता डॉक्टर असतो, वकील असतो, बिल्डर असतो, मंत्री असतो, असे मोठमोठ्या लोकांचे मृतदेह आता सापडलेले असतात. हे सगळे लोक त्या परिराणीने मारलेत आणि त्यांच्यावरती ते जळालेले पंखही सापडलेत. नेमकं ती परिराणी हे सगळं का करते, आपल्याला हे सगळ्यात आधी शोधायचं आहे. त्यावर लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, रायभाऊ, तुझ्या एक लक्षात आलं आहे का, तिने एवढ्या लोकांचा खून केला, पण तो अशा सुमसाम जंगलाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कोणी येत नाही अशा ठिकाणी. मग आपल्याला अशा ठिकाणी तिला आधी पकडावं लागेल आणि मगच आपल्याला पुढची माहिती काढावी लागेल. त्यावर राय म्हणू लागतो, ठीक आहे डिफिकल्ट, असं असेल तर आपल्याला त्या अशा ठिकाणी पोचावं लागेल, कारण आत्ताही रात्रीची वेळ झाली आणि आजही ती कुणाचा तरी खून करणारच. त्याआधी आपल्याला तिकडला पकडावं लागेल. असे म्हणताच आता अंगावरती कंबल घेऊन आता रायाने आपला चेहरा झाकवलेला असतो आणि अंधारात राय लपलेला असतो. आता मात्र परिराणी म्हणजेच ही गार्गी, आता ही गार्गी कुणाचा खून करण्यासाठी येणार आणि मग राया, डिफिकल्ट डंकी तिला कसं पकडणार, गार्गीचं सत्य कसं सगळ्यांसमोर येणार, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.